या अधिवेशनाच्यासाठी सर्व पालकवर्ग आणि DYFIचे साथी हे सगळे या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत। तसेच या तालुक्याची कमिटी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि ठाणे जिल्ह्याचे तालुका सचिव जिल्हा सचिव साथी नंदू हडळ, राजेश दळवी तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदू हडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। साथींनो, आज या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे, आज आपण सर्वप्रथम ज्या शहीदांनी आपले प्राणांची आहुती दिलेली आहे त्या शहीदांना पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करीत आहोत। त्यांना शहीदांना आपण अर्पण करीत आहोत। साथी नंदू हडळ यांना विनंती करतो या शहीद स्मारकाला फुले वाहून हार वाहून DYFI जिंदाबाद 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 DYFI जिंदाबाद 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 DYFI करे पुकार इन्कलाब जिंदाबाद DYFI करे पुकार इन्कलाब जिंदाबाद। तालुक्याचे सगळे सचिव मंडळ सदस्य आणि तालुक्याचे कमिटी मेंबर सगळ्यांनी विनंती करतो की इथे फुल व्हावेत शहीद स्मारकाला आणि बाकीच्या सलामी देऊन आपण पुढचा कार्यक्रम उद्घाटन सत्राचा कार्यक्रम आपला सुरुवात होतोय। सगळ्यांनी पुढे यावे। DYFI जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। शहीदों के अरमानों को मंजिल तक पहुंचाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे। शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद भगत सिंह अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद सुखदेव अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद राजगुरु अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे आवाज दो साथियों, आवाज दो।